ज्येष्ठ विचारवंत लेखक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपाख्य नानासाहेब यांचे शनिवारी पहाटे 4 वाजता निधन झाले। ते 87 वर्षाचे होते। देशाची राजकीय स्थिती यामध्ये हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊ या भागाचा इतिहास, सामाजिक राजकीय वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे चपळगावकर गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होते। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 3 विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे। नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचा जन्म 1938 साली झाला होता। वडील हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते। स्वातंत्र्य चळवळीतील अनेक बारकावे माहिती असणाऱ्या चपळगावकरांनी राजकीय आणि वैचारिक परंपरा हेच लेखनाचे केंद्रस्थान मानले। विधी आणि मराठी या विषयातील पदवी संपादन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात लातूरच्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून तर नंतर छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद्र पहाडे विधी महाविद्यालयातील अध्यापनाचे काम केले। 28 वर्ष वकिली व्यवसाय केल्यानंतर 19 जानेवारी 1990 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची निवड झाली। मराठवाड्यातील साहित्य आणि वाङ्मय विश्वाला वळण देण्यात न्यायमूर्ती चपळगावकरांचा मोठा वाटा राहिला आहे। राजहंसाचा श्री ग. माजगावकर स्मृती हा वैचारिक लेखनासाठी पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेचा दिलीप चित्रे स्मृती पुरस्कार आणि अखिल भारतीय साहित्य मंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आला आहे। चपळगावकर हे वर्धा येथील 96व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते। आपल्या लिखाणातून भारतीय स्वातंत्र्याचा काळ आणि नेतृत्व या विषयाचे त्यांचे चिंतन प्रेरणादायी मानले जाते। कविता, कथा लिखाणाने सुरुवात करणारे नरेंद्र चपळगावकर यांनी आपले वैचारिक लिखाण कधीही दुर्बोध होणार नाही याची काळजी घेतली। त्यांची एकूण 36 पुस्तके प्रकाशित झाली होती। यामध्ये 3 न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील चित्रात्मक लिखाण असणारे कर्मयोगी संन्यासी, भाषाविषयक साहित्य आणि समीक्षा या क्षेत्रातील दीपमाळ, नामदार गोखले यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयाचे कमालीचे औत्सुक्य त्यांच्यामध्ये होते। त्यातून त्यांनी नेहरू आणि पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा मांडलेला आढावा प्रेरणादायी होता। अनंत भालेराव आणि दैनिक मराठवाडा यांच्याविषयी ते भरभरून बोलत होते। त्यांनी अनंत भालेराव यांच्याविषयीचे चारित्र्यात्मक लिखाण देखील केलं होतं। अशा या महामानवाला एमसी न्यूजच्या वतीने भावपूर्ण आदरांजली।